जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काड सिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद दासबोध दशक 19वा समास दुसरा विवरण निरूपण। श्रीराम मागा बोलिले लेखन भेद आता ऐका अर्थभेद। नाना प्रकारीचे संवाद समजून घ्यावे हेत समजून उत्तर देणे दुसऱ्याचे जीवीचे समजणे मुख्य चातुर्याची लक्षणे ते हेसी। नेणधपण सोडू नये जाणपणे फुगो नये नाना जनाचे हृदये मृद शब्द उकलावे। उत्तम गुण प्रगट व्हावे मग भर त्यासी बोलता फावे। भले पाहून करावे शोधून मित्र उच्च नीच म्हणू नये सकळांचे निववावे हृदय। अस्तमानी जाऊ नये कोठे तरी जगामध्ये जगत मित्र जिव्हे पासी आहे सूत्र। कोठे तरी सत्पात्र शोधून काढावे। सकळामध्ये विशेष श्रवण श्रवणाहुनी थोर मनन। मनने होये समाधान बहुत जनाते। पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी यांच्या चरणकमलांना कोटी कोटी वंदन करून तसेच आपले पीठाचे उत्तराधिकारी कानिपनाथ महाराज यांच्या चरणावरही नतमस्तक होऊन इथे जमलेल्या सगळ्या बंधू आणि भगिनींना श्री गुरुदेव। मागच्या आठवड्यामध्ये गुरुमाऊलींच्या मुखातून आपण अमृततुल्य अशी वाणी ऐकली। लेखन क्रिया या विषयाचं अतिशय सुंदर निरूपण माऊलींनी केलं आणि आपल्याला आठवत असेल तर बघा की शिष्यांचे अनेक प्रकार माऊलींनी सांगितले। पहिल्यांदा भक्त असतो, नंतर साधक, शिष्य आणि या शिष्याने पुढे पुढे जायचं आहे त्याच ठिकाणी तो राहू नये म्हणून अनेक त्यांनी शिष्यांचे प्रकार सांगितलेले आहे। उत्तम शिष्य, सर्वोत्तम शिष्य, पट्ट शिष्य आणि अधिकारी शिष्य या अनेक पायऱ्या आपल्याला प्रत्येक शिष्याला, साधकाला आणि भक्ताला चढायच्याच आहे। आणि म्हणून मागच्या आठवड्यामध्ये जे लेखन क्रिया सांगितलेली आहे सगळ्या संतांनी अनेक सुंदर सुंदर ग्रंथ लिहिले। ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ जो गीतेचा होता ती गीता आम्हाला मराठीमध्ये करून दिली आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला आणि तो ज्ञानेश्वरी ग्रंथ आज आपल्याला वारकरी संप्रदायाचं ते एक हृदयस्थान आहे। आणि आज जर बघितलं तर आज जगद्गुरु माऊलींनी अतिशय सुंदर असे ग्रंथसंपदा त्यांची आहे आणि ते आपल्या साधक, शिष्याला आणि भक्तांना खरंच मार्गदर्शक ठरणारे आहे। परंतु त्याचं वाचन, चिंतन, मनन होणं गरजेचं आहे ना। आणि यासाठी लेखन क्रिया झाल्यानंतर नुसतं लेखन करून थांबायचं आहे का? तर नाही, त्यासाठी वाचणं गरजेचं आहे, चिंतन मनन होणं गरजेचं आहे। आणि यासाठी समर्थांनी खास करून
19वा दशक चालू आहे आणि समास 2 मध्ये सांगितलेले विवरण. आता शिष्यांचे जे प्रकार सांगितलेले आहे की ते सर्वोत्तम शिष्य, उत्तम शिष्य, अधिकारी शिष्य. आता ज्या वेळेस हा ज्ञानी आहे, शिष्य कसा आहे तर तो पहिल्या पातळीला नाही आहे, अतिशय उच्च पातळीला हा शिष्य पोहोचलेला आहे. आणि त्या शिष्यांकडनं समर्थांची एक अपेक्षा आहे. काय तर जे ज्ञान समर्थांकडनं त्या पट्ट शिष्याने, अधिकारी शिष्यांनी घेतलेलं आहे ते सगळ्या जनतेला, समाजापुढे त्याने ते ज्ञान देणं गरजेचं आहे. बघा, आज आपल्याही त्या काळामध्ये समर्थांनी 1100 मठ स्थापन केले आणि 1400 महंत निर्माण केले आणि त्या महंताने पूर्णपणे समाजापुढे आपल्या वक्तृत्वाने सुंदर असं कीर्तनकार, प्रवचनकार त्यावेळेस निर्माण झाले आणि त्यांचा संप्रदाय हा खूप मोठा त्यांनी निर्माण केला. त्यावेळेस यवनांचा काळ होता आणि त्यावेळेस समाज इतका विस्कळीत होता. त्या समाजाला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी गरज कोणाची होती तर अशा महंतांची, कीर्तनकारांची होती आणि त्याच्यामुळे तो समाज घडला. आज गुरुमाऊलींच्या आपल्याला सगळ्यांना जाणता आहे एवढी सुंदर संपदा आपल्याला ग्रंथसंपदा गुरुमाऊलींनी दिलेली आहे. मग त्याचं जर आपण चिंतन केलं, मनन केलं तर खरंच माऊलींचाही एक काय आहे तर आम्हालाही या संप्रदायामध्ये उत्तमातली उत्तम असे शिष्य निर्माण करायचे आहे की ज्यांच्याकडनं या समाजासाठी योग्य मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रवचनकार, प्रबोधनकारांचं इथे या ठिकाणी काय केलं जातं, त्यांनी निर्माण केले जातं. आज या सगळ्यांनी आपण ज्या ग्रंथसंपदेचा जर विचार केला, चिंतन मनन केलं तर आपल्यामध्येही ते गुण अवगत होतील. कारण आपली गुरुमाऊलींचे या समासामध्ये जे गुण दिलेले आहेत ते उत्तमातले उत्तम गुण दिलेले, जे संतांजवळ असतात तो पहिला गुण दिलेला आहे तो म्हणजे विद्वत्ता. विद्वत ज्यावेळेस आम्ही समाजापुढे उभं राहतो त्यावेळेस हा गुण आत्मसात होणं गरजेचं आहे आणि तो उत्तमातला उत्तम पहिला गुण जो आहे तो आपल्या गुरुमाऊलींजवळ आहे. आज एवढ्या कमी वयामध्ये जर बघितलं आपण, आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 2015पासनं 21 ऑक्टोबरपासनं आपण जगद्गुरुश्रींचा जन्मोत्सव साजरा करतो आहे. आणि बघा 50व्या वर्षापर्यंत माऊलींनी किती मोठं कार्य केलेलं आहे. ते कशामुळे तर विद्वत्तेमुळे, बुद्धिमत्तेमुळे. आज गुरुदेवांजवळ एवढी चौकस बुद्धी आहे की आज हा संप्रदाय निस्ता भारतात नव्हे तर परराष्ट्रातही जाऊन पोचलेला आहे, पण कुठेही या संप्रदायाला डागमंत्र लागलेला नाही आहे. कोणतंही कार्य करताना ते सुचारूपणे संघटनेला साथीला घेऊन आणि अतिशय सुंदर कोणतंही कार्य करताना कोणावरही अवलंबून न राहता बुद्धिमत्तेने माऊलींनी प्रत्येक कार्य हे त्याच्यात अगदी डोळ्यात तेल घालून केलेलं आहे. आणि हीच बुद्धिमत्ता संतांजवळ आहे. आणि त्याचमुळे आपल्या गुरुदेवांनी सुद्धा हा 2.5 ते 3 कोटीचा संप्रदाय, हा नुसतं आपली कुठे जाहिरात आहे का? आपल्याला कधी वाटतं का की श्री संप्रदायाची आपण कुठे जाहिरात केली? तर अजिबात नाही. हा आम्हाला फक्त अनुभव आलेला आहे आणि ह्या अनुभवामध्ये आज आम्ही अख्ख्या जनतेला, या 2.5 कोटी संप्रदायाला आम्ही एकत्र आणलेले आहे आणि ते फक्त आणि फक्त आमच्या गुरुदेवांच्या कृपेमुळे. आज माऊलींमध्ये हा पहिला गुण तर इतका सुंदर आहे, विद्वत्ता, बुद्धिमत्ता. आणि दुसरा गुण जो आहे तो म्हणजे निस्पृहता. संतांजवळ सांगायची गरजच नाही, तर संतांजवळ निस्पृहता आहेच. आज गुरुदेवांनी, आज आपण बघितलं हा नाणीजला इतका सुंदर मठ आहे माऊलींचा. त्याच्यानंतर त्यांनी परभणीला, वसईला, नागपूरला, नाशिकला या अनेक मठांची स्थापना करतात. परंतु त्या ठिकाणी अधिकार कोणाचा आहे तर ट्रस्टचा आहे. माझ्या 1-2 संत संघामध्ये जर आपण बघितलं असेल तर माऊलींनी कोणताही अधिकार आपल्याजवळ ठेवलेला नाही आहे. ठेवलेला आहे का? त्यांनी राजीनामा दिला. मागच्याच 2-4 संत संघापूर्वी जर आपण बघितलं असेल तर माऊलींनी सांगितलं की कशावरही माझा अधिकार नाही आहे, हे सगळं ट्रस्टचं आहे. एवढी निस्पृहता. आज जर आम्ही घर घेतलं तर आमच्या मुलाच्या नावावर करायला आम्हाला ते घर जीवावर जातं की नाही? कारण आमच्यातली निस्पृहता केलेली नसते. आमच्याजवळ 10 रुपये जरी असेल तर ते फुकट कोणाला आम्ही देऊ शकत नाही.
पण संत हे काय करतात तर जनमुडांचा उद्धार करण्यासाठी चाललेले असतात आणि त्याच्यामुळे त्यांची निस्पृहता जे जे कार्य केलं ते कुणासाठी केलं तर माझ्या भक्तांसाठी, ह्या जडमुडांसाठी केलं. आणि म्हणूनच म्हटलेले, जे का रंजले गांजले त्यांची मने जो आपुले, देव तेथेची ओळख हवा. बरोबर, देव कुठे आहे तर ते संतांच्या जवळ आहे. आणि आज रंजल्या गांजल्यांसाठी आपल्या माऊलींनी अनेक महत्त्वाची कार्य केलेली आहे. आज निस्पृहता, आज दिवस आणि रात्र बघितलं ती काया झिजवता येते. बरोबर आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अनेक ठिकाणी प्रवचन दर्शन सोहळे होता, काया झिजवताय, पण सर्वस्व ते कोणाला अर्पण करतात तर आपल्या गुरुदेवांना करतात. आपल्या गुरुदेवांबद्दल त्यांचा जो विश्वास आहे तोच आपल्यामध्ये येणं गरजेचं आहे ना. आज माऊली निस्पृहतेचं मूर्तिमंत उदाहरण आहे. सगळं जे कार्य करतात ते निर्हेतुक आणि निस्वार्थीपणे करतात. हा झाला दुसरा गुण. आज तिसरा गुण जर महत्त्वाचा, अतिशय महत्त्वाचा आहे, आणि तो म्हणजे काय तर आज आपल्या माऊलींचे अमृततुल्य अशी वाणी आहे. बघा, आज ही अमृततुल्य वाणी, हे अतिशय हृदयाला भिडणारं बोलणं आज आम्ही हृदयाचे कान करून ऐकतो. आज कोणताही प्रसंग असो, कोणतीही घटना असो, संघटनेचं एवढं मोठं कार्य जरी असलं, प्रवचन दर्शनाचे कार्य असलं, समस्या मार्गदर्शन असलं, तरी माऊलींची वाणी आम्हाला अमृतासारखी वाटते. इतकं माधुर्य त्या वाणीमध्ये आहे, इतकं सुंदर गोड बोलणं आहे. आणि त्या गोड बोलण्यानेच हा संप्रदाय झटाझट वाढत गेलेला आहे. इतकं वाढलं आहे की आज आम्हाला जागा, प्रवचन दर्शनाचे कार्यक्रम राहतात तर जागा, गर्दीचा महापूर तिथे येतो. कशामुळे येतो तर या माऊलीने आपल्या या गोड वाणीने सगळ्यांना एकत्र गुंफलेलं आहे. आणि ही वाणी आम्हाला वारी उत्सवाच्या निमित्ताने लाखोच्या संप्रदायाने आम्ही इथे उपस्थित राहतो आणि गुरुदेवांचे ते अमृततुल्य बोल आम्ही हृदयात साठवतो. हा सुंदरचा गुण माऊलींचा आहे. कितीही रागवले, माऊली म्हणतात जर थोडंसं मला इकडे तिकडे झालं तर मी रागवतो पण, चिडतो पण त्याच वेळेस दुसऱ्या क्षणाला इतके शांत होतात आणि इतक्या मायेने आमच्या डोक्यावरून, आमच्या पाठीवरून हात फिरवतात की आम्हाला जे काही रागवलेलं होतं, बोलणं होतं, ते आमचं सगळं मावळून जातं. का तर शिस्तीचे भोगते ना ते. थोडीशी जरी शिस्त इकडे तिकडे झाली तर त्याच्यामुळे ते थोडेसे आम्हाला रागवणार, परंतु तो राग क्षणिक असतो. संतांचं हे प्रमुख लक्षण आहे की रागवले तरी ते माझं बाळ चुकलं, माझं लेकरू चुकलं, आणि त्या लेकराला योग्य मार्गदर्शन करायचं असेल तर थोडं रागवणंही गरजेचं आहे. आमचं छोटं मुलगं जर काही जास्त चॉकलेट मागितले तर आई काय करते, अरे बाबा दात किडतील ना, मग ती थोडंसं एक गालात फटका मारते की नाही. मग तो मार आईचा लागतो का हो? तसंच आहे. आपल्या माऊलीने, आपल्या गुरुदेवांनी काय केलं तर या वाणीने अख्खे आम्हाला एकात एक गुंफलं आहे. एक एक मनाला आम्हाला गुंफलेलं आहे आणि त्या इतकी सुंदर अशी हा संप्रदाय गुंफूनच तयार केलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही रक्ताचे नाते जरी नसलो तर एकमेकांच्या एवढे जिव्हाळ्याचं आम्हाला प्रेम निर्माण दिलेलं आहे. ज्या वेळेस हा तिसरा गुण मी सांगितला गुरुदेवांचा की काय आहे तर माधुर्य आहे. आणि चौथा गुण म्हणजे काय असेल तर बघा, आज आपण प्रवचनाला जातो, दर्शन सोहळ्यात जातो, माऊलींचं प्रवचन आपण एवढं कान देऊन का बरं ऐकतो तर अंतःकरणापासून ते बोलत असतात. कारण जो श्रोता वर्ग असतो त्या श्रोत्या वर्गाला काय हवं आहे, काय नको आहे, हे माऊली आपल्या प्रवचनातून देत असतात. मग हृदयातून, इथून बेंबीच्या देठापासून जे बोललं जातं ते आमच्या हृदयाला नक्कीच भेटतं. का काही वेळेस आम्हाला एवढा प्रवचन दर्शनातून, सोहळ्यामधून किंवा प्रवचन चालू असताना माऊली त्या हात करतात, अहो तुमच्या नाव घेऊन आम्हाला उठवतात आणि सांगतात की नाही यांच्या तुमच्या मनामध्ये हा विचार चाललेला आहे ना, बरोबर आहे ना. तो व्यक्ती म्हणतो हो बरोबर आहे. का म्हणतात तर हृदयातनी त्यांनी जाणलेलं आहे. आणि म्हणून गुरुदेव आपले आमचं हृदय जाणताय. समोर जर आम्ही आलो, आम्ही काही सांगायची गरज लागत नाही. तुमच्या हृदयामध्ये कोणती चलबिचल चालू आहे ती लगेच गुरुदेवांना कळते. हे प्रमुख लक्षण जे आहे ते संतांचं आहे की समोरच्याच्या मनात, ध्यानात आणि चिंतनात काय चालू आहे हे ओळखतात. अशा प्रकारे की या माऊलींनी इथपर्यंतच थांबले का तर नाही. त्यांनी पुढे काय केलेलं आहे की मी जसा आहे
मी जसा आहे तसा माझे शिष्य, माझे भक्तगण व्हावे, म्हणून माऊलींचं एक वाक्य नेहमी असतं, मला अनेक नरेंद्र महाराज घडवायचे आहे. आणि म्हणून त्यांनी सुरुवातही तशी केलेली आहे. प्रवचन दर्शन प्रबोधनाचे क्लास सुरू केलेले, प्रवचनाचे क्लास सुरू केलेले, सद्गुरू सहवासासारखं शिबिर आम्हाला दिलेलं आहे माऊलींनी. त्यांच्यामधून आम्हाला ते घडवत आहे आणि त्या घडवल्यामुळे आम्हीही पुढे पुढेच जाणार आहोत. आम्हीही माऊलींना शब्द देतो की माऊली आपला कृपा आशीर्वाद असाच आमच्याजवळ राहू द्या. कारण संतांचं इथं उत्तम लक्षण सांगितलेलं आहे की आपणासारथे करती तत्काळ, काळ वेळ तया नाही लागेल. जसे संत आहे तसंच ते आपल्या शिष्याला बघतात. म्हणून आमच्या गुरुदेव त्यांच्यासारखं आम्हाला बनवण्याचा प्रयत्न करताय. गुरूंनी दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. खरंच या शिष्यांनी, आपल्या या सगळ्या भक्तगणांनी आणि साधकांनी आपल्या गुरुमाऊलींना हेच सांगायचं आहे की तुम्ही आम्हाला जे ज्ञान दिलेलं आहे, जी ज्ञानरूपी गंगा, जो भक्ती मार्ग आम्हाला साध्या सोप्या आणि सरळ भाषेत सांगितलेला आहे माऊली, तो आज आम्ही जगाला ठामपणे सांगणार आहे. आणि खरंच या साध्या सोप्या भक्ती मार्गाची आम्ही स्वतः प्रचिती घेतलेली आहे, आम्ही स्वतः अनुभव घेतलेला आहे. आणि म्हणून मी एक प्रवचनकार आहे आणि म्हणून मी ज्या ज्या ठिकाणी जाते त्या त्या ठिकाणी मी ठामपणे आणि ठासून सांगते की होय, गुरुमाऊलीने आम्हाला जो भक्ती मार्ग इतका सुंदर सांगितलेला आहे की 10 मिनिटाची भक्ती आणि स्वप्नात सुद्धा तुम्ही वाईट चिंतू नका. नामस्मरण हे फक्त 10 मिनिटाचं करा आणि स्वप्नात सुद्धा तुम्ही वाईट चिंतू नका. हा स्वतः अनुभव आम्ही घेतलेला आहे आणि तो मी तुम्हाला सांगते. हे ठासून त्यावेळेस सांगता येईल की ज्यावेळेस तुम्ही प्रचिती घ्याल. आणि खरंच या भक्ती मार्गाची आम्ही प्रचिती घेतलेली आहे माऊली. आणि आम्ही हा ठासूनपणे लोकांना सांगतोय आणि सांगणारच आहे. का तर आमच्या गुरुमाऊलींनी आम्हाला आमच्या जबाबदारी काय दिलेली आहे की जसा तू सुखी झालेला आहे तसा तू इतरांनाही सुखी करण्याची जबाबदारी आज मी तुझ्या खांद्यावर टाकतोय. तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. हे आमच्या संप्रदायाचं, आपल्या संप्रदायाचं ब्रीद वाक्य आहे आणि याच्यासाठीच आम्ही अहोरात्र तळमळ करणार आहोत. आणि खरंच आज मला खूप अभिमान वाटतो की आज मी एक स्त्री असून सुद्धा आज नंदुरबार असो, साक्री जिल्हा असो, कुठेही प्रवचनाला जर जायचं असेल तर माझे मिस्टर कधीही मला नाही म्हणत नाही, माझे मुलं कधीही मला नाही म्हणत नाही. एकटी मी बॅग घेऊन जर बाहेर निघाली तरी त्यांना माझ्याबद्दल विश्वास का वाटतो की गुरुदेवांचं कार्य करण्यासाठी तू बाहेर पडलेली आहे, निर्गुण रूपात माऊली माझ्याबरोबर आहे. आणि माझे मिस्टरही म्हणतात माऊली तुझ्याबरोबर आहे, तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही याची खात्री आम्हाला आहे. आणि म्हणून तू जरी बाहेर गेली 4 दिवसाचे 8 दिवस जरी तू तिथे राहिली तरी आम्ही बिनधास्त असतो. हा विश्वास, ही श्रद्धा आमच्यामध्ये कोणी निर्माण केली असेल तर आमच्या माऊलींनी निर्माण केलेली आहे. आणि याच विश्वासाने आम्ही गुरुदेवांना सांगतो होय, आम्हाला जो तुम्ही ज्ञानाचा वसा दिलेला आहे तो आम्ही पुढे नेणारच आहोत. आणि खरंच प्रत्येक शिष्यांचं आम्ही खूप भाग्यवान आहोत. फक्त थोडीशी दुरुस्ती करतो, कारण माझ्याबद्दल प्रोपोगंडा असाच चाललेला आहे की जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांचं तत्त्वज्ञान काय, 10 मिनटं वेळ काढा आणि भक्ती करा आणि कुणाचं वाईट चिंतू नका. हे एवढंच माझं तत्त्वज्ञान नाही, हे कृपया सगळ्या प्रबोधनकारांनी सांगा. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी त्या काळामध्ये परिस्थिती पाहून अध्यात्म सांगितलं आणि भक्तीचे 2 प्रकार केले, एक पराभक्ती आणि दुसरी अपराभक्ती. मी सुद्धा तीच री ओढलेली आहे. मी सुद्धा परा आणि अपराभक्ती सांगतो. आणि ज्याला पराभक्ती करायची आहे त्याने बस फक्त 10 मिनटं वेळ काढा आणि आपल्या मनाला एकाग्र करून मनाच्या ज्या उर्मी आहेत ते जागृत करा, मन बलवान करा, मन सशक्त करा. आणि ज्याला अपराभक्ती करायची आहे त्यांना उत्तम शिष्य झाल्यानंतर उत्तम शिष्य व्हायचं आहे, उत्तम शिष्य झाल्यानंतर सत्शिष्य व्हायचं आहे, सत्शिष्यानंतर पट्टशिष्य व्हायचं आहे, पट्टशिष्यानंतर अधिकारी शिष्य व्हायचं आहे आणि मग सिद्ध व्हायचं आहे. म्हणजे तिथे प्रत्येक ठिकाणी अभ्यास आहे. 10 मिनिटानं तिथं भागणारं नाही आहे, हे लक्षात घ्या. जे प्रापंचिक आहेत, या भवसागरामध्ये आलेले जे आहेत तो एखादाच काठाला जाणार आहे, बाकीचे सगळे मध्येच गटांगळ्या खाणार आहेत. मग मध्ये गटांगळ्या खाणाऱ्यांना पण वाचवलं पाहिजे. त्यांच्याही हातामध्ये लाकडाचा ओंडका तरी किमान दिला पाहिजे की जेणेकरून त्याच्यावर तो तरू शकेल, बुडणार नाही. काठाला भले तो नाही पोचणार परंतु तो बुडता कामा नये. कारण जन बुडताना संताला कधी बघवत नाही किंवा त्याला ते सणही होणार नाही. म्हणून तो आपला बौद्धिक ज्ञानाचा ओंडका त्याच्या हातामध्ये आणून देतो, बाबा
तू काठापर्यंत जर जाऊ शकणार नसशील, काही बिघडत नाही, पण हा तरी घट्ट धरून ठेव, म्हणजे या भवसागरामध्ये तरू शकशील. तुला काठ, जीवनाचा जो स्वस्वरूपाचा जो काठ आहे तो प्राप्त होणार नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी तेच केलं काम. हे कृपा करून संप्रदायातल्या सगळ्यांनी लक्षात ठेवा, नाहीतर मग गौतम बुद्धांसारखी माझी परिस्थिती होईल की गौतम बुद्धांनी देव मानू नका असं नाही सांगितलं. आम्ही थायलंडला गेलो होतो यावर्षी, त्यावेळी पाहिलं तर तिथे गौतम बुद्धांचे अनुयायी जे आहेत, या अनुयायांवर इतके संस्कार आहेत, ते देव मानतात. आणि गौतम बुद्धांचा जो अहिंसेचा तो मार्ग आहे तो स्वीकारल्यामुळे थायलंड जगाच्या कुठल्या कुठे जाऊन पोचलेलं आहे, की हे शांतताप्रिय लोक आहेत. आणि त्यामुळे अत्यंत प्रामाणिकता, अत्यंत शांतताप्रिय, शिस्तबद्ध लोक म्हणून ते ओळखले जातात. आणि त्याचा त्यांच्या जीवनावर फार मोठा एक सकारात्मक परिणाम झालेला आहे, हे स्वतः मी डोळ्यानं पाहिलं. परंतु काही जणांनी त्याचा गैरसमज करून घेतला आहे, देव मानायचंच नाही म्हणून सांगितलं, असा काही जणांचा गैरसमज झाला आहे. तसं माझ्या बाबतीमध्ये होऊ नये म्हणून आम्ही खुलासा केला आहे, मी फक्त 10 मिनटं वेळ काढा आणि भक्ती करा आणि मार्ग संपला असं सांगितलेलं नाही आहे. संसार प्रपंचामध्ये जो अडकून पडला आहे, त्याच्याकडे फुरसत नाही, मरायलाही फुरसत नाही. भक्ती करायचं तर पुढचाच प्रश्न, मरायलाही फुरसत नाही. वेळ कुठं आहे? काही जण म्हणतील मरायला फुरसत नाही म्हणजे कसं? हो, आपल्याला डायबिटीज झालं आहे, पथ्य करा, थोडी विश्रांती घ्या. कुठे वेळ आहे महाराज? अहो, तुमचं हार्ट ब्लॉक झालेलं आहे, 70% 80% हार्टला ब्लॉकेज आहेत, त्यामुळे विश्रांती घेणं आवश्यक आहे. तरीसुद्धा घेतात का लोक? म्हणून मी गमतीनं बोलतो की मरायलाही फुरसत नाही आहे, तिथे भक्ती करायचा कुठे आला प्रश्न? भक्तीचं तर सोडूनच द्या. तर अशा व्यक्तींना जे संसार प्रपंचाची अभिलाषा आहे आणि मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे, हे बाकीचं जे मूळ आहे, की ज्याच्यासाठी जे उद्दिष्ट घेऊन हा जीव जन्माला आला आईच्या पोटातून, ते उद्दिष्ट बाजूलाच राहिलं आहे. आणि ज्या लौकिक गोष्टी ज्या नको आहेत त्या घेऊन आम्ही जोपासत बसलेलो आहोत आणि भरकटत चाललेलो आहोत. आपलं तारू भरकटत चालत, तारू म्हणजे होडी किंवा नौका, समुद्रामध्ये जे शिडाचं जहाज असायचं त्याला तारू म्हणायचं. हा कोकणी शब्द आहे तारू. म्हणजे त्याला इंजिन नसतं, त्याला एक पडदा लावलेला असतो, कपडा लावलेला असतो, वारा जिकडे येईल तिकडे ते भरकटत जातं. तसं जीवनाचं तारू भरकटत चाललेलं आहे. त्या भरकटणाऱ्या तारूला दीपस्तंभाचं काम गुरुनी करायचं असतं आणि सांगायचं, ए बाबा जाऊ नकोस, खडकावर फुटशील, तिकडे तिकडे खडक आहे, तिकडे पाणी कमी आहे, वगैरे वगैरे. हे सद्गुरूंचं काम आहे. आणि म्हणून तो मी मार्ग सांगितला, दोघांनाही मार्ग सांगितलं. ज्याला मोक्ष मिळवायचा आहे, ज्याला माझ्यासारखं आत्मज्ञान मिळवायचं आहे, त्याने काय केलं पाहिजे की हे सगळे गोष्टीचा त्याग करायचा, मन निवृत्त करायचं आहे. मन निवृत्त करायचं असेल तर दैनिक साधना केली पाहिजे, साप्ताहिक साधना केली पाहिजे, षण्मासिक साधना केली पाहिजे, वार्षिक साधना केली पाहिजे. आणि मग गुरूंचं होऊन मोक्षाकडे गेलं पाहिजे. शिष्य झालं पाहिजे, उत्तम शिष्य झालं पाहिजे, सर्वोत्तम शिष्य झालं पाहिजे, पट्ट शिष्य झालं पाहिजे, अधिकारी शिष्य झालं पाहिजे. असा एक माझा मार्ग आहे, त्याला मी म्हणतो पराभक्ती. हे कृपया सर्व भक्तगणांसाठी माहीत असू द्या. आणि ही संख्या किती आहे? फार अल्प आहे मोक्षाकडे जाणाऱ्या लोकांची. आपण या संत संघामध्ये बसलो आहे, आपल्यापैकी किती जणांना मोक्ष मिळवायचा आहे? हात वरती करा म्हणून जर सांगितलं, त्यातले बरेचसे हात वरती होणार नाहीत. कदाचित कॅमेऱ्यातून स्वामी बघत असतील म्हणून कदाचित करू हात वरती. अरे कर वरती हात आहे ना, हा काय. तर बऱ्याच जणांना प्रपंचातलं सुख, प्रपंचातलं समाधान, प्रपंचातला आनंद हवा आहे. मग मी सांगितलं ठीक आहे, एवढंच ना, हे तर नाशिवंत सुख आहे, ते दिलं. म्हण ओम नरेंद्रनाथाय नमः, ओम नरेंद्रनाथाय नमः, ओम नरेंद्रनाथाय नमः. बस कल्याण झालं म्हणून समज. पण ते कल्याण होण्यासाठी देवासारखं वाग, देवासारखा जग, देवासारखं तुझं राहणीमान राहू दे. मग एवढं 10 मिनटंसुद्धा पुरेसं आहे. त्यामुळे तुला हा प्रपंच जो आहे तो सुखकारक वाटेल. परमार्थ मात्र जो आहे, हा परमार्थ साधायचा असेल तर अपरा भक्तीच्या माध्यमातूनच गेलं पाहिजे. आणि प्रपंचात फक्त साधायचं असेल तर स्वप्नातसुद्धा कुणाचं वाईट चिंतू नका. देवसुद्धा कधी कुणाचं वाईट करत नाही, लक्षात ठेवा. भगवान कृष्णाकडे ज्यावेळी शिशुपालाला नेलं त्याच्या आईनं, तिने सांगितलं की बाबा
तू जीवदान दे. तर देव म्हणाला की मी कधीच त्याचं वाईट करणार नाही. वाईट होणार त्याच्या कर्मानं वाईट होईल. मला ठाऊक आहे की माझ्या हस्ते ह्याचा मृत्यू होईल, परंतु मी कधीच मारणार नाही त्याला. नाही नाही असं नको करूच बाबा, तू मला शब्द दे. त्या देवानं शब्द दिला की याचे 100 अपराध होईपर्यंत मी ह्याला काहीच करणार नाही. तेव्हा जो तो आपापल्या हातानं आपलं स्वतःचं नुकसान करून घेतो. देव कधीच करत नाही, लक्षात घ्या. नियती त्याला त्याची शिक्षा देत असते. म्हणून देवासारखं व्हा, नियतीसारखं क्रूर होऊ नका, यासाठी तो शॉर्टकट काढून दिला आहे. हल्ली आम्ही कॅम्प्युटर वापरणारे लोक आहोत का लॅपटॉप वापरणारे लोक आहोत, शॉर्टकट की जी असते ती वरती काढून ठेवतो बघा. जो डॅशबोर्ड असतो त्याला वरती आणून ठेवतो. आतमध्ये असतं ते. हे कशाला मोबाईलमध्ये सुद्धा, मोबाईलमध्ये जे पिक्चर आहेत ह्या पिक्चरपैकी जे आपल्याला पाहिजे मेसेज, तर मेसेजचा जो शॉर्टकट आहे तो वरती आणून ठेवतो. कॉन्टॅक्ट किंवा फोन तो वरती आणून ठेवतो. व्हॉट्सअप ते आतमध्ये असतं. मग ते ह्याच्यामध्ये जायचं, सेटिंगमध्ये जायचं आणि त्याला असं दाबून धरायचं म्हणजे तो वरती येतो. शॉर्टकट आपल्याला हवे असतात. म्हणजे नेहमी प्रत्येक वेळी मोबाईलमध्ये आतमध्ये जाण्याची गरज नाही. मोबाईलचा जो डॅशबोर्ड आहे किंवा मोबाईलचा जो डिस्प्ले आहे त्या डिस्प्लेवर ते शॉर्टकट आणून ठेवायचे. तो मी शॉर्टकट काढून दिला आहे आपल्याला की दिवसातून 10 मिनटं वेळ काढा, भक्ती करा आणि कुणाचं वाईट चिंतू नका. मग नक्की आपलं प्रापंचिक कल्याण होणार. माझा आशीर्वाद आहे. श्री गुरुदेव. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ रामचंद्र की जय.